दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता तुझा मला चंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला चंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला चंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला चंदन कपाळी केसरी गंध शिवशंकर महादेव बळा शिवशंकर महादेव भोळा यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा सोम शंकर सोम शंकर सोहम शंकर सोहम शंकर वाटत ते उच्चारावे पंचाक्षर पाठसे उच्चार पंचाक्षर दत्ता तुझा मला चंद केसरी गंध दत्ता तुझा मला चंद कपाळी केसरी गंध दत्त भक्ती भजनाचा नादन माझ्या या झोपडीत दत्ता भजनाचा छंद या झोपडीत दत्त भक्ती भजनाचा चंदन माझ्या या झोपडीत दत्ता भक्तमान चंदन माझ्या या झोपडीत धर्मवीर ही 20 तारखेला मंगळवारी झाली. त्याचप्रमाणे 21 तारखेला ममनापूर येथे धर्मवीर करण्यात आली. त्यानंतर 22 तारखेला धर्मनाथ बीज बाबुळगाव पिराचे ह्या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर 2 दिवस आपल्याला विश्रांती दिली आणि आज परत 25 तारखेला म्हणजे रविवारला संभाजीनगर येथे पाटशिंगपुऱ्यामध्ये धर्मबीजीचं आयोजन करण्यात आलं. आणि धर्मबीज का करावा, कोणाची करावा, धर्मनाथ म्हणजे काय, आणि बऱ्याचशा लोकांना माहीत नाही धर्मनाथ म्हणजे कोण. तुकाराम महाराज माहिती आहे, तुकाराम बीज माहिती आहे, पण धर्मनाथ बीज माहीत नसल्यामुळं ती आज आपल्याला या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहे. धर्मनाथाची बीजच का करावा, आधी तुकारामाची बीज की आधी धर्मनाथाची बीज, याच्यातला अंतर बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. म्हणून धर्मनाथ बीज आज या ठिकाणी आपण जी काही मनोभावे साजरी करीत आहोत तिचा प्रत्येक समाजाला, माणसाला, जीवाला माहिती झालं पाहिजे धर्मनाथ बीज म्हणजे काय. त्याकरता जी काही माझ्याकडे तुटकी फुटकी माहिती ती मी आपल्याला या ठिकाणी माहिती करून देणार आहे. बघा, श्री गुरु दत्त त्याग्रस्ताच्या स्वप्नात दृष्टांत देत म्हणाले की हे ग्रस्ता तू दौलताबाद येथे देवगिरी किल्ल्यावर ये. तो ग्रस्त त्या ठिकाणी स्वप्न दृष्टांताप्रमाणे दौलताबाद येथे देवगिरी किल्ल्यावर आला आणि त्या ठिकाणी चरपटीनाथाकडून त्या ग्रस्ताला, म्हणजे त्याचं ग्रस्त कोण हा एक प्रश्न आहे. तर तो ग्रस्त होता निपट निरंजन. हे दैवत तर तुम्हाला तुमच्या परिसरात सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्या निपट निरंजनला जेव्हा तो अनुग्रह झाला चरपटीनाथाकडून, तेव्हा पुढचे अनुग्रह आणि कार्य बघा ते कसे झाले. आता दौलताबादला जेव्हा अनुग्रह होतो निपट निरंजनला, त्याआधी या पंथामध्ये किती राजे महाराजे त्यांनी राज्यवैभव सोडून वैराग्य प्राप्त केलं. तर ते वैराग्य का प्राप्त केलं, त्यांना राजवैभव काच भोगावं वाटत नव्हतं. तर त्यांच्या देहाची सोडणूक होत नव्हती राजवैभवात. राजवैभवात राहून त्यांना मृत्यू येणार आणि वैराग्यात राहून देखील मृत्यू येणार, पण वेगवेगळ्या पद्धतीचा. त्या ठिकाणी वैराग्यामध्ये देहाची सोडवणूक होते आणि राजभावामध्ये देहाची सोडवणूक होत नाही. हे होत नाही म्हणजे काय, पुनर्जन्म पुनर्मरणम, परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत तेच कामं करायची. तसं वैराग्यामध्ये एक वेळेस जन्माला आलं आणि आपल्या जीवाचं हित जर झालं तर परत परत जन्माला यायचं काही काम नसतं. म्हणून बरेचसे असे राजे, उदाहरण सहस्र अर्जुन दत्त शिष्य झाले, न
त्याप्रमाणे अलर्क राजा दत्ताचे शिष्य झाले, नहुष राजा दत्त शिष्य झाले. त्याचप्रमाणे भर्तहरी म्हणजे भर्तरीनाथ हे देखील नवनाथ पंथामध्ये वैराग्य प्राप्त केलं. धर्मनाथ यांनी वैराग्य प्राप्त केलं. त्याचप्रमाणे स्त्रीराज्यामधून आलेले मिननाथ यांनी देखील राणीच्या राज्यामध्ये बराच काळ राजवैभव भोगलं. त्यांनी वैराग्य प्राप्त केलं. त्याचप्रमाणे गोपीचंद राजा यांनी देखील वैराग्य प्राप्त केलं. अशा महान विभूतींना देखील कळालं की वैराग्यामध्ये काय ताकद असते आणि वैराग्यामुळं आपल्या देहाची काय सोडवणूक होते. म्हणून या लोकांनी राजवैभव सोडून वैराग्य प्राप्त केलं. आणि ते वैराग्य कसं प्राप्त केलं बघा. देवगिरी गुरु पाया, संतान जमाव जहा, महान प्रसाद पाया. आणि बरेच संत साधू त्या ठिकाणी दत्तात्रय आणि चरपटीनाथांनी बोलून त्यांना अनुग्रह देण्याचे ठरवले. पण त्यांच्याकडे तुम्हाला अनुग्रह देताना त्यांचा अमृत प्याला प्यावा लागत होता आणि तो अमृत प्याला फार कठीण होता. आजच्या नाथासारखा तो अमृत प्याला नाही. आजच्या नाथाने जे नाथाला बनवलं घडवलं त्यांनी तो प्याला कसा त्यांना दिला, कसं त्यांना सिद्ध केलं का नाही केलं त्यांच्या जीवाला दोघांच्या माहिती. पण ज्या ठिकाणी श्रीगुरु साक्षात दत्तात्रेय होते आणि त्या ठिकाणी चरपटीनाथांनी त्या निपट निरंजनाला जो अनुग्रह केला त्या ठिकाणी पैठणचे एकनाथ महाराज देखील आलेले होते. पण त्यांनी त्या ठिकाणी तो अनुग्रह घेतलाच नाही. कारण त्या अनुग्रहामध्ये त्यांना थोडंसं तथ्य वाटत नव्हतं. त्या अनुग्रह असा होता, जहा महान प्रसाद पाया जग से निराला है, गोम बिच्छू साप गिरगुट खेकड़ा मिलाया कढई में पकाया घुमाई घुमाई. आणि त्यांनी साप, इचू, पाल, खेकडे काय जे असेल असे 5 प्राणी आणले आणि ते एका पातेल्यामध्ये टाकून त्यांना शिजवलं, त्याचं गरगट केलं. त्या गरगट करून त्याचं अमृत बनवलं आणि ते आपल्या शिष्यांना अमृत प्याला म्हणून प्यायला देऊ लागले. कारण हे पित असताना बरेचशाला त्या ठिकाणी हे वाईट वाटायला लागलं की नाथपंथामध्ये जर असं खेकडू, चूस, साप, पाल असे जर देत असेल तर मग या पंथामध्ये आहे तरी काय असं. म्हणून एकनाथ महाराजांनी सुद्धा या अमृत प्याल्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणले मी ब्राह्मण आहे. साक्षात एकनाथ महाराज विष्णूचा अवतार होते. पण योग्य वेळ आल्याशिवाय कोणाला अनुग्रह घेता येत नाही किंवा देता येत नाही. तेच आज ह्या युगामध्ये चाललं. त्याला कळाना आणि याला कळाना कोणी कोणाला कधी बी अनुग्रह करतो. योग्य वेळ आहे का, देण्याची संधी आहे का, घेण्याची ताकद आहे का, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागत्या. तेव्हा अनुग्रह होतो. मग काय झालं ते जेव्हा त्याला दिला, सबके चढ़ाई खुमारी भय भूल को निवारी, चरपट मौला निपट के पट लियो है, सब गुरु प्याला कृपा है. जेव्हा त्या गुरुनी ते त्याला प्याला दिला निपट निरंजनला, त्यांनी प्याल्यानंतर त्याला तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि दिसू लागलं हे जग शून्यमय आहे आणि ह्या ठिकाणी फक्त भगवंतच एक असं म्हणजे रूप आहे की तिन्ही जगाचा उद्धार करणे इतकी ताकद या श्री गुरु दत्तात्रेयात आहे असं त्याला भासू लागलं. म्हणून त्यांनी त्यांच्या ह्या अमृत्याला म्हणजे अनुग्रहाचा तो या ठिकाणी थोडक्यामध्ये लोकाला म्हणजे सुरुवात कुठून करायची, धर्मनाथाच्या बीजीचं याची माहिती व्हावं म्हणून इथून सुरुवात केलेली आहे मी. म्हणजे 16 परिधान करून दत्तपूजन करतात. जती म्हणजे नाथपंथ नाही, येती. जती आणि येतीमध्ये फरक आहे. जती म्हणजे मंत्रतंत्र यंत्र जाणणारे आणि येती म्हणजे भगवंताची सोहळ्यामध्ये ब्राह्मण वेशेमध्ये राहून पूजा करणे, हा फरक आहे. पण पहा जती आणि येती यांचं नातं किती जवळचं आहे. दत्तात्रेयाच्या अनुग्रहित सगळे नाथ आहे.
पण नाथ जरी अनुग्रहित आहे आणि तुमच्या म्हणल्याप्रमाणे किंवा तुमच्या अभंगाप्रमाणे तुम्ही म्हणते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष गैनी प्रति वळला गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार जोजविले. हे एवढं अभंग माहिती आहे लोकांना. पण नेमकं नाथपंथ आदिनाथ गुरु म्हणजे महादेव. नाथपंथाचे गुरु जर महादेव दत्तात्रय आहे तर हा पंथ कोणाचा आहे हे माहिती असायला पाहिजे. ते उमा बीज आहे, पार्वतीचा पंथ आहे. हा नाथपंथ म्हणजे पार्वतीचा. तुम्ही म्हणाल ते कसं काय, आम्हाला तर काही कळतच नाही. तर जेव्हा पार्वतीने महादेवाला विचारलं भगवंता तुम्ही कोणाचं नामस्मरण करत्या, ते म्हणले विष्णू परमात्माचं. म्हणजे ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे का. म्हणे ते जर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तर ते तुमचं का भजन पूजन करत्या. म्हणे मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ते म्हणजे उलगडतच नाही काय चाललं तुमचं. म्हणे याचं एक मंत्रबीज असतो म्हणे आणि ह्यो जर प्राप्त झाला तर काय चाललं हे सगळं समजायला लागतं म्हणे मग मला तो मंत्र हवाच. ते म्हणलं हा मंत्र एकांत ठिकाणी द्यावा लागतो. ते म्हणलं अशी कुठली जागा आहे एकांतात. ते म्हणलं यमुनाकाठी जावं लागेल, त्या ठिकाणी निवांत जागा आहे आणि त्या ठिकाणी महादेव पार्वती गेले आणि पार्वतीला महादेव उमाबी सांगत असताना त्या यमुनेच्या नदीमध्ये माशीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ म्हणजे कवी नारायण अवताराला धारणा केलेली होती, म्हणजे सुरू केली होती. तेव्हा जेव्हा पार्वतीला हे मंत्रबीज सांगत असताना पार्वती ब्रह्मलीन झाली. तुम्ही म्हणते निद्रिस्त झाली, झोपली नाही, निद्रिस्त झाली नाही, ब्रह्मलीन झाली, एकदम बेभान झालेली हे मंत्र ऐकून. आणि मग महादेव तिला विचारत्या पार्वती मी दिलेला बीज मंत्र तू ऐकला का. तेव्हा त्या पाण्यात असलेल्या माशीच्या पोटातून मच्छिंद्रनाथ म्हणते होय देवा मी ऐकला. तेव्हा त्यांनी अंतर्यामी दिव्य शक्तीने बघितलं त्या माशीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ म्हणजे कवी नारायणाचा अवतार आहे. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही 5 वर्षाचे झाल्यानंतर बद्री केदारनाथाला या, त्या ठिकाणी तुम्हाला मी अनुग्रह देईल दत्ताच्या हाताने. पण हा पंथ कोणाचा आहे, पार्वतीच्या मंत्रबीजाचा. आणि बद्री केदारनाथाला 12 वर्ष तप करून महादेवाने मच्छिंद्राला 12 वर्ष तिथं तपासाठी सांभाळलं, संरक्षण दिलं. आणि जेव्हा ते तप पूर्ण झालं तेव्हा दत्तात्रयांनी त्यांना अनुग्रह दिला. म्हणून हा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा जेवढे सिद्ध असेल त्यांचा सर्वश्रेष्ठ बंधू आहे. म्हणून अशा पद्धतीचा हा पार्वती पंथ पुढं कसा चालतो ते बघायचं आहे. पाठपूजा निपुण व नाथाची उत्पत्ती वृषभ ऋषी नावाच्या एका ऋषीपासून झाली. त्या वृषभ ऋषीला 100 मुलं होते. त्या 100 मुलापैकी हे 9 नारायण म्हणजे भगवंताचं सतत कार्य करणारे. प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी भगवंताचं कार्य केलं. आता भगवंताचे जे मृत्यू लोकात आपल्या अवतार झाले आपल्याला जे माहिती पूर्वी झाली ते माहीत नाही. पहिले अवतार म्हणजे असं आपल्याला जे माहिती आहे मत्स्य, कच्छ, परशु, वराह, नरसिंह, वामन असे भगवंताचे 10 अवतार. हे सगळे ह्या नाथपंथातल्या ह्या नवनाथापैकी मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांनी जे अवतार करून आणि हे कार्य पूर्ण केलेलं आहे. म्हणून भगवंताला नवनाथाबद्दलचा खूप आदर आणि प्रेम आहे. म्हणून जेव्हा जेव्हा भगवंताचं कार्य राहील त्या टायमाला यांना पाचारण केलं जातं. म्हणून यांच्याकडे मंत्रतंत्र विद्या तंत्र मंत्र यंत्र जाणणारे हे नाथ असं त्यांचं नाव पडलं. आणि यांच्याकडे तिन्ही देवापेक्षा जास्त विद्या असल्यामुळं भगवंत त्यांना प्रत्येक वेळेस कार्यामध्ये बोलवत असतो. आता मृतलोकात वेळोवेळी अवतार व कार्य करणे, दीनदुबळ्यांना रक्षण देणे, भगवंताच्या भक्ताचे संरक्षण करणे यासाठी अवतार कार्य वृषभपुत्र नवनारायण सतत भगवंताचे कार्य करत असतात.
जे बी भगवंत सांगल जा मृत्यूलोकामध्ये आपल्या भक्तावर अन्याय होतो, त्रास होतो, राक्षस त्रास देत्या, दुष्ट लोक त्रास देत्या, त्यांचं संरक्षण करा म्हणून त्या टायमाला हे नवनाथ अवताराला अनेक नावानी रूपाने येत असत्या. वर नवनाथ नारायणाची नावे सांगितली, ती नावे म्हणजे पहा अजून बरेचसे लोक ज्यांच्या अंगात संचार आहे त्यांना सुद्धा माहीत नाही 9 अवतारी नाथ कोणते आणि एकूण नाथ किती. फक्त नवनाथ माहिती, नवनाथ शब्द, पण कोणते आणि कसे, कोण आहे, त्यांचे नावं काय, अवतारी किती, सिद्ध किती हे माहीत नाही. तर 9 अवतारी नाथ मी तुम्हाला नावं सांगतो, तुम्ही बोटावर मोजा किंवा मनात मनन करा. पहिला नाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ दुसरा, तिसरा जालिंदरनाथ, चौथा कानिपनाथ, 5वा रेवणनाथ, 6वा भरतरीनाथ, 7वा वटसिद्ध नागेशनाथ आणि 8वा चरपदीनाथ, 9वा गहिनीनाथ असे हे अवतारी नवनाथ. आता हे नवनाथ तर झाले, मग आता हे तुम्ही म्हणाल आडबंगी चौरंगी हे कोणते, तर हे सिद्ध केलेले नाथ अनुग्रहात, त्या सिद्धनाथ, चौरंगीनाथ, आडबंगीनाथ, मिननाथ हे 3 नाथ सिद्ध. अनुग्रहाने सिद्ध 2 नाथ ते असे धर्मनाथ आणि गोपीनाथ. त्या धर्मनाथाची बीज आज आपण साजरी करीत आहोत. आता त्याची बीज का साजरी करा, मग एवढे नाथ एकाचेडी एक प्रतापी होते, हाच का याचीच का बीज, तर त्याचे काही कारण आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर गोपीचंद राजा नाथपंथाची दीक्षा घेण्याआधी गोपीचंद राज्याच्या राजाची आई मैनावती गोपीचंदाला नाथपंथाचा दीक्षा घे म्हणून अशी कळवून त्याला सांगायची, पण गोपीचंद म्हणायचा योग्य तो असा मला साधू पाहिजे की माझ्या या राजभावाला शोभला पाहिजे. राजवैभवामध्ये जर शोभत नसेल तर मी कुठल्या साधूकडून वैराग्य प्राप्त करून घेणार नाही. तेव्हा मैनावती आपल्या मुलास उपदेश करते. आई मैनावती गोपीचंदास उपदेश करते, तो असा उपदेश, त्या उपदेशातूनच माणसास बोध प्राप्त होत असतो. उपदेशातूनच बोध प्राप्त होतो. तो कसा, आता पहा आपल्या घरी आपले मुलं आहे, गल्लीत खेळायला नको जाऊ, ते पोरं चांगले नाही, ते भांडखोर आहे, त्याला संस्कार नाही आहे, मग तुमच्या मुलाला किती संस्कार लावले तुम्ही हे बघूनच बोलत्या, बरोबर आहे का नाही. त्याच पद्धतीचं मैनावती आपल्या मुलाला समजून सांगत होती. मैनावती आपल्या मुलास गोपीचंद राजा बोधात उदाहरण देते, आपण आपले पावे हित सारासार. अरे बाबा, मनुष्य जन्मच असा आहे की आपलं हित आपण पाहा, किंवा आपल्या पत्नीला सांगू नये की तू फक्त मी सांगतो तसं कर, तुझा देह मुक्त होईल आणि तुला भगवंत सोडून नेतील, कारण ते तिला समजलं पाहिजे. तसं मुलाला देखील म्हणता येत नाही, त्याला संस्कार लावावा लागत्या. आणि हे संस्कार आई आपल्या मुलाला सांगत आहे का आपलं जर हित जर पाहायचं असेल तर याचा सारासार विचार कर. तुझ्या वैभवामध्ये काही नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर तुझे वडील मेले, मशनात जाळून आलो, राग केली, नदी सोडली, काही नाही झालं त्यांच्या देहाचं. आणि मला जेव्हा वैराग्य प्राप्त झालं म्हणून मला हे ज्ञान प्राप्त झालं, म्हणून मी तुला समजवत आहे. आता तुम्ही म्हणाल तिला कसं काय प्राप्त झालं, आधी तिला जालिंदरनाथाकडून चिरंजीव वरदान मिळालं आणि ती जालिंदरनाथाची शिष्या झाली होती, म्हणून ती आपल्या मुलाचं हित व्हा म्हणून त्या गोपीचंदाला ती समजवत होती. नरदेहात पावे वंश करून या रघुनाथ, चिरंजीव झाला बिभीषण. बिभीषण हा रावणाचा भाऊ, कुंभकर्णाचा भाऊ, राक्षसव्रती, तरी सुद्धा त्याला आपल्या देहाचं हित काय आहे हे समजलं, म्हणून मैनावती गोपीचंद राजा सांगते, पाहाय तो बिभीषण होता तरी सुद्धा रामाचा भक्त बनला, रामाकडून अनुग्रह घेतला
आणि त्याने आपल्या देहाची सोडवणूक करून घेतली. लंकेच्या राजाकडे त्याने धुकून नाही पाहिलं, कारण लंकेचं राज्य हे रावणाच्या ताब्यात होतं. पहा तो नारद वैष्णव कसा झाला. नारदानं सुद्धा विष्णू परमात्माला आपलं करून घेतलं, त्यांचा अनुग्रह घेतला आणि तिन्ही लोकांमध्ये नांदू लागला. त्यांनी आपल्या देहाची सोडवणूक करून घेतली. त्याचप्रमाणे त्याच नारदाची कृपा गणन बोलिला श्री व्यासमयी कारण. व्यास ऋषीनं सुद्धा हे नारदाला समजवलं होतं. आता हेच व्यास ऋषी चारी वेदाचे लेखक आहे. तेच विष्णूचा अवतार आहे. पण मृत लोकांच्या नियमाप्रमाणे ते सुद्धा गोंधळले. त्यांना सुद्धा मृत लोकात आल्यावर चारही वेद मुखगत होत नव्हते. त्यांना प्रत्येक शिष्याला एक एक वेद मुखगत करायला दिला होता. आजच्या कलियुगातला प्रत्येक विज्ञानी किंवा ज्ञानी माणूस म्हणतो चारही वेद, मी वेदाचार्य म्हणतो. आता हे ज्याला कळल त्याला कळल, पण मला थोडंसं कळलं होतं. म्हणजे माझे काय वेदभेद नाही बाबा, मी अवघा माणूस, खेड्यातला माणूस आहे. आणि एक ब्राह्मण लागलं त्याची हुशारी सांगायला. ते म्हणे माझे चारही वेद मुखगत आहे, मी वेदाचारी ब्राह्मण आहे. म्हणलं मग ज्यांनी हा चारही वेद लिहिले ते व्यास ऋषी, त्याला शिष्य किती आणि एखाद्या शिष्याचं तरी नाव सांग. तो आपल्या ग्रंथात आहे ना, ते पाहून सांगतो. आणि मुखगत जर तुमच्याकडे आता बघा शहरामध्ये ब्राह्मण जर असेल, मला काही कोणाची निंदा नाही करायची, तुमच्याकडे कुठला कार्यक्रम पूजा पाठाचा असेल तर त्याच्याकडे मंत्र मोबाईलमध्ये आहे. मग आता मोबाईलच्या मुखगत आहे का त्या ब्राह्मणाच्या मुखगत आहे हे मला काही कळलंच नाही. पण आज नको म्हणलं. ते म्हणले गुरु मी जरी ब्राह्मण आहे पण माहिती तुमच्याकडे जादा दिसते. म्हणलं माझ्या बापाचं आयुष्य घसलं आणि माझं घसलं तरी मला काही अक्कल नाही म्हणलं, पण सहज बोललो होतो म्हणून ते खरं निघतं म्हणलं. एवढं ते माझ्याकडे काही नाही. शेवटी तुम्ही ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणानं जर कलियुगामध्ये जर असं बोललं तर इतरांनी काय बोलायचं. तेच पुढं पात्र सारखायला लागलं. मला माऊलीचं एक वाक्य आठवलं मला. माऊली म्हणते त्रता क्रता द्वारपाल युग गेले आणि कलियुग लागला. ब्राह्मणाची बुद्धी भ्रष्ट झाली, गायत्री मंत्राचा लोभ झाला आणि ब्राह्मणाला धन लोभ झाला. ते तुम्ही ठरवा म्हणलं काय झालं. ते नाही पिकले ब्रह्मानंद शुक महाराज तिसरा, त्याचा कौशिक अनुग्रहित झाला. आता तेने करून या शरणांगत कृष्ण याज्ञ वल्लिक तरुण या निश्चित तेने तरला रामानुज. हे नावं ऐकलंच असेल तुम्ही. हे सगळे विद्वान पंडित पूर्वीचे कलियुगाच्या उंबरट्यावरले. त्यांनी आपल्या देहाची सोडवणूक करून घ्यायची ठरवली आणि म्हणून ते एकमेकाला अनुग्रह करून आपल्या जीवनाचा उद्धार करू लागले. ऐसा प्रकाश प्रसाद मिरवून या ते पुरुष ब्रह्म सनातन झाले. तरच गोपीचंद माझा बाळ जगा माझी मिरव तू. मिरव ऐसे बोधिती मैनावती रामानुजापासून योगी आनंद. आणि ते सांगू लागले मैनावती आपल्या मुलाला, बाळा हा अनुग्रह घे. ही वेळ तीनदा येत नाही, कारण ही वेळ तीनदा येत नाही आणि योग्य वेळ आल्याशिवाय अनुग्रह होत नाही. म्हणून त्या ट्रकच्या पाठीमागे लिहिले समय के पहले कुछ नहीं और समय के बाद में भी कुछ नहीं, अच्छा फिर मिलेंगे. संत पय झाला त्याच्यापासून मुकुंदराज, मुकुंदराजापासून जयतपाल भोज, जयतपाल पासून धर्मानुज बोधला. याचप्रमाणे दुसरा पंत संप्रदाय माता स्वतः लोटी बोध प्रवाही. म्हणून तिने ह्या पंथाच्या लोकांचे नावं सांगितले. त्यांनी सुद्धा आपलं हित करून घेतलेलं आहे आणि तुला देखील तेच करायचं आहे. आता योग्य वेळ कधी येते काय येते त्याआधी आपलं जोडाजाडी करून घे. कारण कसं आहे माहिती का,
मुलाला किंवा मुलीला पाहायला जर पाहुणे आले, पहिले पाहणं, घरदार, शेजार, संस्कार, सगळ्या गोष्टी, मुलगी किती शिकेल, मुलगा किती शिकेल, त्याला काय येतं, याला काय येतं, मुलीला सांभाळील का, मुलगी त्याला सांभाळून घेईल का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात्या, आहे की नाही. त्याच पद्धतीचं ह्या पंथामध्ये जे काही येत्या त्याला अनुग्रह घ्यायचा आहे. सगळं त्याचं पहिलं चरित्र, गुण पाहिले जात्या. सगुण निर्गुण गुणाचे आगुण मन माझे व्यर्थ जाईल. जर गुण त्याच्या अंगी असल आणि अवगुण जर अंगी असल तर त्याला अनुग्रह द्यायचं का नाही हे सुद्धा बघितलं जातं. पण असं नाही त्याला मांडीवर घ्यायचं, 2.25 मीटर कपडा घ्यायचा, दोघांना झाकून घ्यायचं, दुधात साखर टाकायची, खलवायची, हलवायची आणि त्याला पाजायचं, म्हणायचं गुरु त्याला दिया तुझे. तर अनुग्रह नाही तो. कारण ते दूध विकत घेतलेलं आहे आणि त्या जिथून दूध विकत घेतलं त्या बाईनं त्या दुधात पाणी टाकलेलं आहे आणि त्या बाईला दुसरा तिसरा चौथा दिवस आणि याला तिची अक्कल नाही. हा गुरु याला त्याला मांडीवर बसून पाजितो. मग त्याला म्हणतात देखे गुरु के शेके गुरु वाट चले तो प्राण गुरु. याला माहीत नाही, त्याला माहीत नाही, अनुग्रह चालला दणकेबाज. पण नाथ पंत त्याला आम्ही सांभाळून घेत्या. ते म्हणत्या प्रचार प्रसाराच्या माध्यमामध्ये असं जर सैन्य जर आपल्याकडे असलं, जसं रामाकडे हनुमंताचं सैन्य होतं, वानर सैन्य, तसं नवनाथामध्ये हे सैन्य यायला ते सांभाळूनच घ्या. ते पुढं चालून त्यांना अहंकार होतो. ते म्हणते पाहिलं का, माझ्या जर वाटी गेला तर तुला भस्म फेकून मारीन. त्याला भस्म काय होतं हे सुद्धा माहीत नाही आणि ते भस्म मारितो. कारण याच्यामध्ये ज्ञान असायला पाहिजे, अज्ञान पण नसायला पाहिजे. जगाचं हित कल्याण कशामध्ये आहे, कसं करावं म्हणजे त्याला त्याचा फायदा होईल, त्याला मोक्षाचा मार्ग मिळेल, या सगळ्या गोष्टी पाहूनच त्याला अनुग्रह केला जातो. आणि ते बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. आपल्याला जायचं आहे पुढं धर्मनाथाकडे, म्हणून तुम्हाला आज सुरुवात सांगायची होती, म्हणून इथून थोडं लांबणीत घेतलं. नाही तर तो टायमानं काय बाबांना लावून धरलं धडगण, उघडा नाही बी काही. मग संप्रदाय माता सुताने लोटी बोध प्रवाही उमेने आराधून शिवगोसावी चैतन्य संप्रदाय तयार केला. हा चैतन्य संप्रदाय आहे. कारण त्या महादेवाची आराधना करून तिने मंत्रबीज तयार करून घेतला आणि हा चैतन्य संप्रदाय केला. त्याने बोधीला कपिल नामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी. त्यांच्यापासूनच वैष्णवबंध झाला. राघवाचा ब्रह्मचैतन्य नेहमी तयाचा केशव चैतन्य, केशव चैतन्याचा बाबा चैतन्य, तयाचा तुकाराम धन्य धन्य. ही तुकाराम बीज तेव्हा चालू झाली. केव्हा? धर्मनाथ बीज आधीची चालू आहे. ती कशी? कलियुग लागून 396 वर्ष झाले, म्हणजे सरासरी धरून चाला 4 वर्ष सोडून 400 वर्षे. तेव्हापासून ही धर्मनाथ बीज चालतीये. धर्मनाथ हा तुकाराम महाराजाच्या किती आधी आहे याचा विचार करा. तुकाराम महाराज 1600-1700 मध्ये होते आणि धर्मनाथ 396 वर्ष जेव्हा कली लागून झालेला आहे तेव्हा धर्मनाथ होते. मग आता याच्यामधलं अंतर काय, तुम्ही कसं काय आमच्या काही डोक्यात बसवणार. मग इतके दिवस कसे काय नाथ होते आपल्यामध्ये, तर ते पण सांगतो. पहा, 396 वर्ष उलटून कलियुग लागला, त्या टायमाला धर्मनाथ नाथपंथाचा होता. मग आता शेके 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरी, लेखकू झाला सच्चिदानंद बाबा आधारी. ज्ञानेश्वर महाराज हे नवनाथ पंथामधले शेवटचे नाथ आहे. ज्ञानेश्वर ते 1200 मध्ये होते. ज्ञानेश्वर 1200 मध्ये होते आणि ते शेवटचे नाथ आहे नाथपंथाचे. त्या ज्ञानेश्वरांनी हा जेव्हा वैष्णवपंथ चालवला सुरू केला तेव्हा तुकाराम महाराज 1600 ते 1700 मध्ये होते. आणि नवनाथांनी जेव्हा 396 वर्षानंतर अवतार घ्यायला सुरुवात केली तर ते आपल्या 1710 पर्यंत होते. अलीकडं 1710 पर्यंत.
आणि त्या नवनाथामध्ये 6 नाथांनी समाध्या घेतल्या. भरतरीनाथ पाताळ भुवनात गेला, गोरक्षनाथ गिरनार पर्वतात, माऊलीच्या दत्तात्रेयाच्या गुहेमध्ये गुप्त झाले.